हिंगनघाट, समुद्रपुर और सेलू तहसील में जल जीवन मिशन के कार्यों की समीक्षा विधायक समीर कुनावार ने की। वर्धा जिला परिषद में हुई बैठक में उन्होंने अधूरे काम जल्द से जल्द पूरा करने के निर्देश दिए। अधिकारियों और ठेकेदारों से सीधे संवाद कर तकनीकी और प्रशासनिक अड़चनों पर चर्चा की गई। कुनावार ने स्पष्ट कहा, काम की गति में किसी भी तरह की देरी बर्दाश्त नहीं होगी। प्रगति पर नजर रखने के लिए 45 दिन बाद फिर से समीक्षा बैठक होगी। जल जीवन मिशन ही अतिशय चांगली क्रांतिकारी योजना केंद्र आणि राज्य सरकार मिळून दिली होती। आता जवळपास 3 वर्षापूर्वी याचे टेंडर झाले आणि टेंडर होऊन कामाला सुरुवात झाली। अनेक ठिकाणचे कामं सुरू झाले, पण अजून अनेक ग्रामपंचायती आहे त्या ठिकाणी अजून कामच सुरू झाले नाही। आणि या संदर्भामध्ये पिण्याचं पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतचे लोक, गावातले लोक आमच्याकडे येऊन पाण्यासाठी विचारणा करतात। आणि म्हणून मी जिल्हा परिषद सीओ साहेबांना गेल्या महिनाभरापासून मागे लागलो होतो की या संदर्भामध्ये एक आढावा बैठक आपण आयोजित करा आणि प्रत्येक गाव निहाय त्या ठिकाणी काय अडचण आहे नेमकी आणि त्यामुळे तिथल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण का झाली नाही याबाबतचा एक आढावा आपण घ्यावा असं मी त्यांना विनंती केली। आज त्या ठिकाणी आढावा झाला। आज जवळपास आमच्या 224 योजना, एकूण हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलूचा काही भाग असे म्हणून 224 योजना या ठिकाणी मंजूर आहे पाणी पुरवठ्याच्या। त्यापैकी जवळपास 62 योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि 62 योजनेमधून त्या ग्रामपंचायतला पाणी मिळत आहे। पण बाकीच्या योजना लहान लहान गोष्टीसाठी, किरकोळ कामासाठी त्या योजना काही ठिकाणच्या काम पूर्ण झाल्या नसल्यामुळे त्या बाकी आहे, म्हणून त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। काही कंत्राटदार ठेकेदारांनी कामं घेतले पण त्यांनी कामच सुरू केले नाही 2 वर्षापासून। ते कामं जे सुरू झाले नाही त्याबद्दल चर्चा होऊन आता निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेब घेणार आहे। आणि काही ठिकाणी थोडं पेमेंट सुद्धा शासनाकडून लेट झालं, त्यामुळे सुद्धा काही योजना रखडल्या होत्या, पण त्या सुद्धा आता आज मी समजून घेतलेल्या आहे आणि शासनाकडे याचा मी पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून ही योजना पहिल्यांदा अशी योजना आलेली आहे की गावातली लोकसंख्या ही वाढते आणि वाढीव लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना लागते। कारण की एका विहिरीतून पाणी पुरत नाही त्या गावामध्ये, कधी एका टाकीमधून पाणी पुरत नाही, कधी आता वाढीव वस्ती झाल्यामुळे वाढीव पाणी पुरवठा पाहिजे, कुठं रायझिंग मेन पाहिजे। ह्या सर्व गोष्टी या जलजीवन मिशन योजनेमध्ये आहे। आजपर्यंत अशी योजना आली नाही, पण आता ही योजना आली, त्याचा फायदा हा ग्रामपंचायतला झाला पाहिजे आणि या माध्यमातून लोकांना प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित शुद्ध झाला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे। आणि म्हणून त्या दृष्टीने आजची या ठिकाणी आढावा बैठक घेतली। अतिशय चांगली आढावा बैठक झाली। पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये या बाबतीमध्ये अनेक योजना पूर्ण होतील असं आश्वासन मला या ठिकाणी मिळालेलं आहे। काही योजनेला 2 महिने लागेल, पण ह्या पाठपुरावा करून या योजना पूर्ण होऊन त्या गावातला पाणी मिळावं असा माझा प्रयत्न आहे। अनेक गावाच्या योजना पूर्ण झालेल्या आहे, पण त्याचं मीटरसाठी पाणी पुरवठा MSCB तर्फे त्या गावामध्ये जे मीटर आणि कनेक्शन आहे त्यासाठी थांबलेलं आहे। त्यासाठी सुद्धा आम्ही जिल्हा नियोजन समितीतून प्राधान्यक्रमाने जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा निधी हा DPC मधून हा MSCB ला दिला आणि त्या गावातले कामं पूर्ण झालेले आहे। त्या गावामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग आणि जे काही इलेक्ट्रिक म्हणजे खंबे टाकून लाईन घ्यायचे आहे हे काम त्याच्यामधून करणार आहे। त्यामुळे त्याचा सुद्धा आज आढावा या ठिकाणी पूर्ण झाला। त्यांनी सांगितलं की 2 महिन्यामध्ये जी गावं त्यांच्याकडे दिलेली आहे त्या गावाचं काम 2 महिन्यामध्ये करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन आणि मीटर आम्ही करून देऊ, म्हणजे त्या गावातली लगेच पाणी पुरवठा ही योजना सुरू होईल अशा पद्धतीने सर्व आढावा या ठिकाणी केंद्रामध्ये मी स्वतः आता पत्र लिहिणार आहे आणि मला हे समजून घ्यायचं होतं की किती रुपयाचा निधी आला आणि किती रुपयाचा निधी बाकी आहे ते आज मी समजून घेतलेला आहे। मी यांच्याकडून माझा पूर्ण डिटेल्स घेऊन मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि यांना सांगून केंद्रातर्फे पाठपुरावा करून निधी मिळावा यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार। 10% ही गोष्ट मला माहिती नव्हती, पण ती आता माहीत झाली, त्यामुळे मी शासनाकडे आम्ही सांगणार आहे की बाबा 10% आता काम झाल्यावर 10% ही लोकवर्गणी आता कुठल्या माध्यमातून भरावी हा विषय आता मी त्या ठिकाणी घेणार आहे आणि मी सुद्धा आता पाठपुरावा करून या 10%च्या बाबतीमध्ये सरकारने सकारात्मक विचार करावा अशा पद्धतीचं पत्र मी आता स्वतः पाणी पुरवठा मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना मी देणार आहे।